लाडकी बहिणींना लाडक्यानो 19वा हप्ता वाटपाबद्दल एक महत्वाची बातमी समोर आली आहे, महत्वाची अपडेट समोर आली आहे. लाखो महिलांचे हप्ते बंद होणार आहेत. परत सांगतो लाडक्यानो, महत्वाची बातमी समोर आली आहे. लाखो महिलांचे हप्ते बंद होणार आहेत. याच महिलांना, फक्त याच महिलांना हप्ते वाटप होणार आहेत. बाकीच्या महिलांचे हप्ते बंद होणार आहेत. एक मोठी बातमी समोर आली आणि 19वा हप्ता लाडक्यानो फक्त याच लाडक्या बहिणींना भेटणार आहे. कारण लगेच सांगतो लाडक्यानो, व्हिडिओ खूप महत्वाचा, एक मोठी बातमी समोर आली. कारण हे आहे लाडक्यानो की सरकारी वरून जे आदेश आले होते ते अंगणवाडी सेविकांपर्यंत पोहोचलेले नाहीयेत. बऱ्याच अंगणवाडी सेविका डायरेक्ट नकार देत आहेत. तुम्हाला मी पुराव्यासहित दाखवणार आहे की अंगणवाडी सेविकांनी जर या ठिकाणी पडताळण्याच नाही केल्या तर या ठिकाणी लाखो लाडक्या बहिणींना जसा 17वा 18वा हप्ता भेटला नाहीये त्या स्वरूपात 19वा हप्ता देखील भेटणार नाही नाही नाही. लाडक्यानो, कशामुळे म्हणतोय, एकदम तुम्हाला पुराव्यासहित सगळ्या गोष्टी दाखवणार आहे. जर अंगणवाडी सेविकांनी आपली पडताळणी केली नाही, 181 वर त्यांनी नंबर दिलाय, तो नंबर पण लागत नाही. या ठिकाणी जे अर्ज आपण भरले होते त्या अर्जाची डायरेक्ट पुन्हा ई-केवायसी गव्हर्नमेंट अशा स्वरूपाचे एरर येतात, त्या फॉर्म पण रिजेक्ट झालेत. मग अशा जर सगळ्या गोष्टी असतील तर मग 19वा हप्ता भेटणार कसा? तर लाखो लाडक्या बहिणी आता या ठिकाणी नाराज होणार आहेत. लाखो लाडक्या बहिणीचे हप्ते बंद होणार आहेत. तर कोणत्या लाडक्या बहिणीचे हप्ते चालू राहणार आहेत हे तुम्हाला मी सांगणार आहे. फक्त याच लाडक्या बहिणीचे हप्ते चालू राहणार, बाकीच्या हप्ते बंद होणार आहे. त्याच्यामुळे सर्व लाडक्या व्हिडिओ खूप महत्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघत आहे. तर लाखो लाडक्या बहिणींना अपात्र ठरवलं जाणार आहे. पुराव्यासहित सगळ्या गोष्टी दाखवणार आहे लाडक्या, पुराव्यासहित. त्याच्यामुळे सर्व लाडक्या व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही सांगतो गोष्टी, त्या जर गोष्टी कंप्लीट केल्या तर तुमचे हप्ते चालू होतील. यावेळी जरी 19वा नाही भेटला तरी 20व्यापासून तरी चालू होईल. त्या गोष्टी लवकरात लवकर करून घ्या. एकदम तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती लाडक्यानो, सर्व गोष्टी कंप्लीट करून घ्या. आणि आज 26 जानेवारी निमित्त कोणत्या लाडक्यांना हप्ता वाटप झाला असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. वितरण तर काय अजून वाटत नाही कुठं झालंय, पण तरी पण तुम्हाला जर हप्ता भेटला असेल कमेंट बॉक्समध्ये पटपट सर्वांनी सांगायचं आहे. अंगणवाडी सेविकांचा यांचा नकार दिलेला आहे. 19वा हप्ता वाटप कधी होणार आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी व्हिडिओत बघून काळजी करू नका. खूप महत्वाचा व्हिडिओ असणार आहे लाडक्यानो. तर बघा, सगळ्यात अगोदर तुम्हाला मी पुराव्यासहित बातमी दाखवलेली झी 24 तासची बातमी. बघा, खूप महत्वाचं हे टीव्ही चॅनल आहे झी 24 तास. झी 24 तासची काय बातमी आली तुमच्या समोर या ठिकाणी बातमी लाडकी दाखवलोय. लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणी पुन्हा घटणार, या महिलाही ठरतील अपात्र. बघा, झी 24 तासची मी बातमी तुम्हाला दाखवायलोय. आता बघा, महत्वाचं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, टीव्हीवर पण ही बातमी आलेली आहे. टीव्हीवर पण तुम्ही जाऊन बघू शकता की लाडक्या बहिणीची संख्या घटणार. आणि मी सकाळच्या पण लेक्चरमध्ये तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की लाडक्या बहिणींची संख्या या ठिकाणी घटणार आहे. जिल्हा परिषदेच्या नंतर या ठिकाणी जो अहवाल प्राप्त झाला इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडून, त्या अहवालानुसार तुमची पडताळणी होणार आहे आणि लाखो लाडक्या बहिणी अजून अपात्र ठरणार आहेत. त्याच्या पहिल्याच ऑलरेडी 17वा 18वा हप्ता न भेटलेल्या भरपूर लाखो लाडक्या बहिणी आहेत. त्या स्वरूपात आता यानुसार देखील भरपूर लाडक्या बहिणी अपात्र होणार आहेत. काय सगळ्या गोष्टी, व्हिडिओ खूप महत्वाचा आहे लाडक्यानो. हात जोडून विनंती आहे, व्हिडिओ खूप महत्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघा. तुम्हाला जर तुमचे हप्ते हवे असतील, तुमच्या शेजारी पाजारीला, तुमच्या आईला, मावशींना, कुणाला जरी हप्ते बंद झाले असतील तर हा व्हिडिओ त्यांना पाठवा. खूप महत्वाचा व्हिडिओ असणार आहे. तर तुम्हाला मी गोष्टी सांगणार आहे लाडक्यानो. बघा, एक महत्वाची गोष्ट बघा, या ठिकाणी बघा, राज्य या ठिकाणी तुम्ही बघू, योजना पडताळणीची अहवाल सरकारकडे या ठिकाणी मिळालेला आहे. झी 24 ची बातमी आहे. बघा, प्राप्तिकर विभागाने तयार केलेला बहुप्रतीक्षित अहवाल अखेर राज्य सरकारकडे सादर करण्यात आलेला आहे. या अहवालाच्या माध्यमातून लाभार्थ्यांची वार्षिक उत्पन्न, कर भरण्याची स्थिती आणि इतर आर्थिक माहिती तपासण्यात आली आहे. महिला व बाल विकास विभाग सध्या या अहवालाची सखोल अभ्यास करत आहे. बघा लाडक्यांनो, जो अहवाल मी तुम्हाला काल हा व्हिडिओ मी सांगितला होता, अहवाल प्राप्त झालेला आहे. तर आज देखील आता पुढची बातमी आली, महिला व बाल विकास विभाग यांच्यातर्फे या ठिकाणी अभ्यास सुरू केलेला आहे. म्हणजे तुमच्या सगळ्या गोष्टी हा अहवाल अगोदर ते पडताळणी करतील. किती लाडक्या बहिणी या ठिकाणी पात्र आहेत, किती लाडक्या बहिणीचं उत्पन्न किती आहे, कोण कसं आहे, सगळ्या गोष्टी आता चेकिंग सुरू होणार आहे. आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या नंतर म्हणजे येणारा जो हा 7 तारखेला 7 फेब्रुवारी निकाल लागणार आहे. 7 फेब्रुवारीच्या नंतर या ठिकाणी सगळ्या
पडताळण्या होणार आहेत. आणि बघा परत सांगतोय, आज रेकॉर्डिंग करायची असेल रेकॉर्डिंग करून ठेवा. आज आहे तारीख 26 जानेवारी. तर लक्षात घ्या लाडके बहिणींनो, 19वा हप्ता वाटप अजून झाला नाही, तर पुढचा 20वा जो हप्ता असणार आहे, 20वा हप्ता तो बऱ्याच लाडक्या ताईंना 20-21वा हप्ता बऱ्याच लाडक्या ताईंना कमी भेटणार आहे. म्हणजे यांची लाडक्या बहिणीची संख्या कमी होणार आहे. जी 24 तासची पण बातमी सांगितली. अजून एक तुम्हाला बातमी दाखवतो, तुम्हाला म्हणजे त्याच्यावर विश्वास असेल. निवडणुकीनंतर बघा या ठिकाणी डायरेक्ट या ठिकाणी उत्तर या ठिकाणी भेटेल आपल्याला. निवडणुकीनंतर निर्णयाची शक्यता. जिल्हा परिषद निवडणुका संपल्यानंतर या अहवालाच्या आधारे लाभार्थ्यांची नव्याने छाननी केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अपात्र ठरणाऱ्या महिलांची संख्या वाढणार आहे, वाढण्याची शक्यता या ठिकाणी डायरेक्ट दिलेली आहे. बघा लाडक्या ताईंनो, तुमचं आधार कार्ड या ठिकाणी तुम्ही दिलेलं आहे, तुमच्या पतीचं वडिलांचं आधार कार्ड तुम्ही या ठिकाणी KYC मध्ये दिलेलं आहे. म्हणजे तुमच्या घरातले जे कर्ते सवर्ते आहेत त्यांचं उत्पन्न किती आहे ते सगळं अहवाल या ठिकाणी सरकारला प्राप्त झालेला आहे. आणि या अहवालानुसार लाडक्या बहिणीची पडताळणी होणार आणि पडताळणीमध्ये लाखो लाडक्या बहिणी अपात्र ठरणार. ही बातमी तुम्हाला मी आत्ता सांगत आहे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला थोड्या दिवसांनी ती समजेल पुन्हा. बघा अपात्र लाभार्थ्यांची संख्या या ठिकाणी वाढण्याची संकेत आहे. आतापर्यंत सुमारे 26.34 लाख महिला या योजनेमध्ये अपात्र ठरल्याची माहिती समोर आली आहे. काही महिलांनी एकापेक्षा जास्त वेळा लाभ घेतला, तर काहींचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असूनही त्यांनी या योजनेचा फायदा घेतल्याचे आढळलेले आहे. तुमच्या समोर जी24 ताची बातमी दाखवलं, पुढची पण एक बातमी दाखवतो म्हणजे तुम्हाला एक या ठिकाणी विश्वास पटेल लाडके बहिणींनो. साम टीव्हीची एक बातमी बघा, लाडक्या बहिणीची संख्या घटणार. साम टीव्हीची पण बातमी आलेली आहे. दोन बातम्या, जी24 तासची पण बातमी दाखवली, साम टीव्हीची पण बातमी दाखवली. अशा स्वरूपात सकाळची पण बातमी आली, सकाळ न्यूजपेपरमध्ये पण बातमी आलेल्या की लाडक्या बहिणीच्या या ठिकाणी संख्यामध्ये घट होणार आहे. आता याचे कारण तुम्हाला मी सांगितलेत. आता सगळ्यात महत्त्वाची अजून एक गोष्ट दाखवतो लाडके बहिणींनो, लाडकीच्या पडताळणीस अंगणवाडी सेविकांचा नकार. आता बघा तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारतो लाडके बहिणींनो, तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय, 17वा 18वा हप्ता तुम्हाला भेटला होता का? कमेंट बॉक्समध्ये पटपट सर्वांनी सांगायचंय. कारण की लाडकींच्या पडताळणीस अंगणवाडी सेविकांचा नकार या ठिकाणी भेटलेला आहे. ज्या लाडक्या ताईंना हप्ते भेटले नव्हते त्यांना लवकरात लवकर हप्ते भेटावेत म्हणून या ठिकाणी पडताळण्या सुरू करण्याचे आदेश अंगणवाडी सेविकांना कुणी दिले होते? महिला व बालविकास विभाग मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी दिले होते. पण लक्षात घ्या लाडके बहिणींनो, त्यांनी जसं पुढे वरून आदेश दिले पण या ठिकाणी GRच काढला नाहीये. आणि GR नसल्यामुळे लाडक्या बहिणी कोणत्या अंगणवाडी सेविकांनी डायरेक्ट नकार देऊन टाकलाय. हे मी बोलत नाही लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी साम टीव्हीची बातमी आली आहे. आणि तुम्हाला तुमच्या घरी कुणी अंगणवाडी सेविका आले होते का? किंवा तुम्ही अंगणवाडी सेविकाकडे कुणाकडे गेलतात का? अंगणवाडी सेविका तुम्हाला काय म्हणालेत कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगा. प्रत्येक जिल्ह्यानुसार तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगितलं तर आपल्याला कळेल की ह्या जिल्ह्यामध्ये पण नकार भेटायला, त्या जिल्ह्यामध्ये पण नकार भेटायला. आपण पण सगळी माहिती गोळा करू आणि वर पाठवू. त्याच्यामुळे सर्व लाडके ताईंना विनंती आहे, तुमच्या जवळच्या अंगणवाडी सेविका तुमची पडताळणी करत आहेत का? करत असतील तर खूप चांगली गोष्ट आहे, नसतील तर पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि तुम्ही 181 वर कॉल केला होता का? 181 हे हेल्पलाईन नंबर दिलाय. सगळीकडे सांगितलं की हे हेल्पलाईन वर फोन करा, तुमची तक्रार दूर होईल. तर तुम्ही खरंच फोन केलाय का? फोन लागतोय का? कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगायचं आहे. आणि 19वा हप्ता वाटप होणारे याबद्दल आपण बोलू नाही. आता पुढचं हे आधी हे महत्वाची गोष्ट आपण क्लिअर करूया. ज्या लाडके त्यांना हप्ते भेटले नाही त्यांना लवकरात लवकर हप्ते चालू करावे, सरकारकडे ही विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.